आज मी तुमका एक भारीतली गोष्ट सांगतोय. पटली तर घेवा, नाही तर सोडून देवा. या जगात जर साप विषारी नसता ना, तर या जगात सापाची काही इज्जतच नसती. लोकांनी त्याचा वापर दोरी समजान केलो असतो. दुसऱ्याच्या मनात आपल्याबद्दल भय किंवा इज्जत निर्माण करूसाठी ना, चांगला वागणं गरजेचा नसता. कारण भय आणि इज्जत ही चांगला वागण मिळत नाही, तर ती मिळता आपल्यामुळे असलेल्या धोक्यामुळे, जो की समोरच्या पुरेपूर माहिती असता. तुम्ही कमजोर असास, बदलो घेऊ शकत नाही, ह्या जेव्हा समोरच्याक समजता ना, तेव्हा तो तुमचा फायदो घेता. तो तुमका दुश्मन समजत नाही, पण तुम्ही कमजोर असास, बदलो घेऊ शकत नाही, ह्या त्या माहिती असता ना, म्हणून तो तुमचा फायदो घेता. तुम्ही विषारी साप असास, म्हणून तुम्ही मनशात या सगळ्यांकाच चावत सुटतय, मग चलताला नाही. तुम्ही विषारी साप असास ना, या फक्त तुमका लोकांका दाखवचा असा. लोकांका जेव्हा समजताला, लोक जेव्हा तुमच्या वाकड्यातच घुसतली नाही, पण तुम्ही मनशात मी विषारी साप असं, मी सगळ्यांका चावत सुटतय, मग मात्र चलताला नाही. कारण सापाचो पण कोणतरी बाप असता आणि बापाचो पण कोणतरी बाप असता. मागा खायच्या तरी भल्या माणसानं सांगितल्या आणि म्हटला तुमका पण सांगूया. म्हटला तर फॉलो करा, नाही तर सोडून देवा.